हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले नवीन नाव। राज्यसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून पवारांच्या पक्षासाठी नव्या नावावर शिक्कामोर्तब। हातातील घड्याळ चोरलं पण मनगड आमच्याकडे आहे। जितेंद्र आव्हाडांकडून पवारांच्या नव्या पक्ष चिन्हाचा फोटो दाखवत अजित पवारांना टोला। पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढलं। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटानं घड्याळ चिन्ह हटवलं। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार। पवारांची सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा। शरद पवार गट आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याआधीच अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल। आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची अजित पवार गटाची मागणी। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार, जखमी वाघ अधिक घातक असतो। आम्ही कोर्टात जाणार, लढणार आणि जिंकणार। आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल देणार। निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध निकालाशी जोडला जाणार नाही। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट। कुणासाठी कितीही काही करा, वेळ आली की फणा काढतातच। मनसेच्या वसंत मोरेंचं सूचक व्हॉट्सअप स्टेटस। शर्मिला ठाकरेंनी साईनाथ बाबरांच्या खासदारकीबाबत दिलेल्या संकेतानंतर मोरेंचं स्टेटस चर्चेत। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पुरंदरमधील ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी समितीची स्थापना। पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 20 सदस्यीय समिती गठीत। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेसोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंची फडणवीसांसोबत चर्चा, तर सदिच्छा भेट असल्याची संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।